नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट 4 दिवसांमध्ये ज्या काही अपडेट आलेल्या आहेत त्या पाहणार आहोत। यामध्ये जे नवनियुक्त शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्याचे आहेत यांच्या आता निवड झाल्याच्या नंतर प्रसार माध्यमांशी म्हणजेच एबीपी माझा असेल किंवा वेगवेगळे न्यूज चॅनल्सशी त्यांचे वेगवेगळे बाईट्स चालू होते आणि शिक्षण मंत्री आहेत आणि शिक्षण आयुक्त आहे दोघांच्या वेगवेगळ्या बाईट्स ह्या 4 दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी त्यांचं संभाषण केलेलं आहे, विद्यार्थ्यांशी संभाषण केलेलं आहे, शिक्षक संघटनांशी संभाषण केलेलं आहे आणि त्यातून बरेच मुद्दे हे समोर आलेले आहेत। आता त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ज्या अडचणी मांडल्या त्या आणि जशा शिक्षक भरती हा त्यातला एक मुद्दा आहे, पण शिक्षण क्षेत्र हे भरपूर मोठं आहे आणि त्यातील वेगवेगळ्या अडचणींवरती आपण निर्णय घेणार आहोत, त्यावर मात करणार आहोत आणि त्यासाठी जवळजवळ 1 ते 3 महिने ह्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यावरती निर्णय घेतला जाईल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्यातून शिक्षक भरतीच्या संदर्भाने ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहे त्या आपण पाहूयात। संस्थाचालक आणि संघटनेच्या प्रतिनिधींशी शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, 11वीचे प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन योजना, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे आदी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार केला जाईल। शाळा पातळीवरील अडचणी 3 महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे दादा भुसे यांनी सांगितलं। त्याचबरोबर शिक्षण आयुक्त यांच्या देखील पत्रकार परिषदेत झाल्या किंवा यांच्या मीटिंग झाल्या त्यामध्ये देखील त्यांनी हे सांगितलेलं आहे की यावरती आपण निर्णायक असे जे पॉझिटिव्ह निर्णय असतील असे घेणार आहोत। परंतु आता शिक्षण क्षेत्र थोडंफार आता यांनासुद्धा समजून घेण्यासाठी किंवा त्यातील बारीक बारीक गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्यावरती निर्णय घेण्यासाठी 2-3 महिन्यांचा कालावधी यामध्ये जाईल असं त्यांनी पत्रकार परिषदेशी बोलताना सांगितलं। त्यानंतर आपली पुढची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आधीपासून चालत असलेली कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीला सर्व संघटनांचा असणारा विरोध, परंतु तरीसुद्धा नियमितपणे चालू असणारी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशीच 5 सप्टेंबरला एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता 20 पटसंख्येच्या शाळा आणि त्यानंतर 25 ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान दुसरा जी आर प्रसिद्ध केला की 10 पटसंख्येच्या शाळा 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरती होईल असा जी आर काढण्यात आला आणि त्या संदर्भात कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या शिक्षक पदभरतीला सुरुवात देखील झालेली होती, परंतु निवडणुकींच्या काळामध्ये त्याला तात्पुरत्या प्रमाणात ती थांबवण्यात आली। निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा ती सुरू करण्यात आली। त्यानंतर कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक भरतीवर तात्पुरत्या स्वरूपाचा स्टे आला होता आणि पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती ही सुरू झालेली आहे। मुळातच आता कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या शिक्षक भरती ह्या शिक्षक भरती नेमक्या कोणत्या पद्धतीने होतात हे मी जे वयाचा एज क्रायटेरिया आहे तो दिलेला आहे, त्यामध्ये व्यवस्थित जी आरनुसार समजून सांगितलेलं आहे। एक म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत होणारी शिक्षक पदभरती ती वेगळी आहे आणि दुसरी आहे कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती। ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, 2 ठिकाणी वेगळी वयोमर्यादा त्या ठिकाणी लागते। क्वालिफिकेशन जरी शिक्षक भरतीसाठी क्रायटेरिया असला तरी कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये थोडासा क्रायटेरिया वेगळा आहे। विद्यार्थ्यांची संख्या झाल्यानंतर जास्त असेल तर एक क्रायटेरिया लावला जातो। ह्या 2 एक युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आणि एक कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती ह्या दोन्ही कंत्राटी पद्धतीच्या 1 वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात आणि युवामध्ये 6 महिन्यांसाठी अशा प्रकारे ह्या कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या पदभरती आहेत। परंतु त्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की एका वर्षाने त्याचा कालावधी पुढे वाढवण्यात येईल। आता हा कुठपर्यंत वाढवला जाईल हे सांगणं अनिश्चित आहे, कारण यामध्ये कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या पदभरतीला आता सुरुवात झालेली आहे आणि त्याचीच ही PDF आहे आणि त्यानंतर दुसरी आहे ती पवित्र पोर्टलवरती होणारी कायमस्वरूपाची शिक्षक भरती आणि शिक्षक भरतीमध्ये जो विलंब चालू आहे तो पवित्र पोर्टलच्या शिक्षक पदभरतीमध्ये आणि कोर्ट केस सगळ्यात जास्त आहेत त्याच्यावरच आणि कंत्राटी ही तात्पुरत्या स्वरूपात आहे, परंतु तिथे सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे
कारण अनियमित होणारी शिक्षक पदभरती याला कारणीभूत आहे. आणि महाराष्ट्र शासनाने हे जे JR काढले, सगळ्यांनी विरोध केले, परंतु शेवटी कंत्राटी पद्धतीने आणि युवा कार्यप्रशिक्षणाअंतर्गत होणारी शिक्षक भरती शेवटी चालूच झाली आणि चालूच आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, आता या ठिकाणी एक जिल्हा परिषद रत्नागिरी यांची PDF आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीवर अटी आणि शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. आणि ती नियुक्तीसाठीचं हे परिपत्रक आहे बघा. ज्या शिक्षकांची निवड झाली 1 ते 5वीसाठी आणि शिक्षकांचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अशी ही PDF आहे. बरेच पेजेस आहे यामध्ये. आपण सगळ्यात शेवटच्या पेजवर येऊ, कारण त्या शेवटच्या पेजवरती एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जरी ही कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती असेल तरीसुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो. आता यामध्ये ज्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत त्या सप्टेंबर महिन्यातल्याच आहेत. म्हणजे ज्या आपल्या कंत्राटी पद्धतीचा शिक्षक भरतीचा JR आणि युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीचा JR, ते जे 2 मेन JRमध्ये जे तुम्हाला दाखवलेलं होतं, वाचून दाखवलेलं होतं, सेम त्याच अटी आणि शर्ती आहे. परंतु एक मुद्दा असा महत्त्वाचा आहे की या ठिकाणी 2 नंबरचा पॉईंट बघा. यामध्ये सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. आपलं शैक्षणिक वर्ष म्हणजे जून ते एप्रिल एंड पकडला जातो. आता हे 1 वर्षाचं शैक्षणिक वर्ष असणार. आता या शैक्षणिक वर्षासाठीचा कालावधी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर व्यक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. आता यामध्ये दरवर्षी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण जर दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात जर सारखंच यामध्ये नूतनीकरण करण्यात आलं तर संच मान्यतेमध्ये याचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल, खूप मोठा घोटाळा होईल. आणि जर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती सातत्याने जर पुढे चालू राहिली तर पवित्र पोर्टलला किंवा पवित्र पोर्टलचा काहीच उपयोग राहणार नाही. या पद्धतीने जर शिक्षक भरती चालू ठेवायची असेल तर मुलांना शिकण्यासाठी शिक्षक उपलब्ध होतील आणि पोर्टलवरती ज्या पद्धतीने शिक्षक भरतीचे टप्पे चालू आहेत त्यामध्ये भरपूर विलंब होऊ शकतो. कारण कंत्राटी पद्धतीने जर त्यांचं काम पूर्ण होत असेल तर पवित्र पोर्टलचा उपयोग काय किंवा त्याला काहीच अर्थ उरणार नाही. आणि यामध्ये जे 2 JR आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये मी समजून सांगितलेलं आहे बघा. शैक्षणिक व्यावसायिक कोणता क्रायटेरिया लावलेला आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित पाहून घेऊ शकता. कारण त्यामध्ये TT CTETच्या काही ठिकाणी अटी आहेत, काही ठिकाणी अटी नाही. टेटचा तर त्यामध्ये विषयच येत नाही. आणि बाकीच्या अटी आणि शर्ती ॲज इट इज आहे ज्या मेन JRमध्ये त्यांनी दिलेल्या होत्या. परंतु आता तुम्ही यामध्ये जर एक गोष्ट बघितली तर ABP माझाच्याच न्यूज चॅनलला हे दाखवण्यात आलेलं आहे की आता हे जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत 6 महिन्यांसाठी जी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आंदोलन केलेलं आहे. ऑलरेडी प्रसारमाध्यमांशी हे सांगितलेलं आहे की आम्हाला 6 महिन्यांसाठी रोजगार देण्यात आला, पण त्यानंतर आम्ही काय आता बेरोजगार व्हायचं का. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा उल्लेख आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचं ॲग्रीमेंट संपतं जे 6 महिन्यांसाठी बनवण्यात आलेलं होतं ते. मग 6 महिन्यानंतर पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात यावी किंवा कायमस्वरूपी ह्या पदावर करून घेण्यात यावं. हा शब्दप्रयोग त्यामध्ये झालेला आहे की कायमस्वरूपी करून घेण्यात यावं. त्यामुळे खूप अवघड आहे, कारण युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत म्हणजे जवळजवळ 1 लाख मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती की स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे त्या अंतर्गत जवळजवळ 1 लाख कामगारांची भरती करणार आहे. म्हणजे कंत्राटी पद्धतीने 10-15 हजार विद्यार्थ्यांची निवड नाही तर जवळपास 1 लाख बेरोजगार तरुणांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे खूप अवघड आहे. जर युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती, आता ह्या मुलांचं याच्यात काहीच दोष नाही. जे काही आता या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्याकडे काम नाही म्हणून ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात का होईना तर रोजगार तर चालू होईल अशा हिशोबाने ते देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात. पण जर ह्या पद्धतीने अशी शिक्षक भरती चालू राहिली तर पोर्टलला काहीच अर्थ उरणार नाही. आणि मग
कायमस्वरूपी होणाऱ्या शिक्षक पदभरतीवरती याचा 100% परिणाम होणार. त्याचप्रमाणे आता शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आठवडाभरामध्ये एक शैक्षणिक आराखडा तयार करू. कोणत्या अडचणी असतील, मग संघटनेच्या, संस्थाचालकांच्या, म्हणजे सगळंच यामध्ये आलेलं आहे. एक म्हणजे शिक्षक भरतीचा मुद्दा हा इकडे अडचणींमध्ये सोडवू यामध्ये तर आहेच, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये अजून ज्या अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा आठवड्याभरामध्ये आपण आराखडा तयार करू आणि त्यावरती योग्य असे निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आता बघा, चिपळूणमध्ये 66 कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुका. आता जे स्थगिती आली होती कंत्राटी भरतीवरती ती तर आता उठलेली आहे. आता किती हजार जागा यामध्ये भरल्या जाणार हे मात्र अजूनही सांगू शकत नाही. 66 कंत्राटी पद्धतीने झालेली आहे. मगाशी तुम्हाला जी PDF दाखवली होती त्यामध्ये 700 ते 800 विद्यार्थ्यांची निवड त्यामध्ये झालेली आहे. आता पकडून चला, प्रत्येक ठिकाणी जर अशी कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरती झाली, आपला ह्या विद्यार्थ्यांना विरोध नाही आहे जे कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी जॉईन होतात, त्या आपला ह्या पद्धतीला विरोध आहे. कारण ह्या पद्धतीने जर भरती होत राहिली तर पोर्टलला असणाऱ्या 1.5 लाख विद्यार्थ्यांनी काय करायचं. आणि त्यावर या ठिकाणी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की कंत्राटी पद्धतींच्या होणाऱ्या शिक्षकांच्या पदभरतीमुळे काय होऊ शकतं बघा. आता पवित्र पोर्टलवर भरती नको, राज्यात होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये, ती पद्धत तर रद्द करून संस्था स्तरावर त्यांचे अधिकार द्यावेत अथवा वेगळी यंत्रणा राबवावी अशी मागणी संस्थाचालक प्रतिनिधींशी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे त्यांनी केलेली आहे. याशिवाय टप्पा अनुदान, क्रीडा संगीत, शिक्षक भरती आदी अनेक मागण्या त्यावेळी करण्यात आल्या. ह्या मागण्या खूप चांगल्या आहेत. जी क्रीडा संगीत असेल किंवा म्हणजे जे बाकीचे जागा पोर्टलला येत नव्हती, आता क्रीडा तर येत होत्या परंतु कमी प्रमाणात येत होता. आता संगीत शिक्षक आहेत, हे बाकीच्या गोष्टी त्यामध्ये याव्यात, परंतु पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती नको असं संस्थाचालक देखील या ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे जर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होत राहिली तर पोर्टलचा उपयोग राहणार नाही आणि पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती नको असं संस्था म्हणू शकतात. कारण की कंत्राटी पद्धतीने म्हणजे हा सर्व अधिकार हा त्या संस्थेला असतो, स्थानिक पातळीवरती घेतला जातो. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच करू असं देखील त्यांनी ABP माझाशी सांगताना सांगितलं आहे की जी काही रखडलेली शिक्षक पदभरती आहे किंवा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि टेट 3 जी होणार आहे यावरती देखील लवकरच विचार केला जाईल आणि ती देखील लवकर घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे. परंतु नक्की कधी घेण्यात येईल असं सांगितलेलं नाही, कारण ते देखील आता नवनियुक्त आहेत.